जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. हरिपाठ सेवेमध्ये 5वा अभंग सुरू आहे. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. भावे विण देव न कळे निस्संदेह, गुरु विणे अनुभव कैसा कळे. तपे विण दैवत दिधल्या विणे प्राप्त, गुजे विणे हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. काल आपण सुरुवातीच्या 2 ओळी बघितल्या. आज आपण तपे विण दैवत दिधल्या विणे प्राप्त, गुजे विणे हित कोण सांगे ही ओळ बघू आणि जमल्यास पुढचीही ओळ बघू. काल जसं आपण केलं की योगयाग विधी येणे नो हे सिद्धी हे नंतर बघितलं आणि दंभ आणि उपाधी याचा अर्थ आधी बघितला. तसंच या ओळीच्या बाबतीतही करूया. तपे विण दैवत हा भाग नंतर बघू. आधी आपण गुजे विण हित कोण सांगे हे बघूया. त्याचं कारणही सांगतो. तप करण्यासाठी तप आधी द्यावं लागतं. म्हणजे मी कुठल्या मार्गानं जायचं हे सांगण्यासाठी आधी सद्गुरू पाहिजेत. त्यांना शरण जाणं हे गरजेचं आहे आणि मग तप हा विषय येतो. म्हणूनच माऊली भाव हा विषय आधी ठेवतात. कारण भाव नसेल तर तुम्ही सद्गुरूंना शरण कसं जाणार. सद्गुरूंप्रती विश्वास पाहिजे, मग तिथे श्रद्धा निष्ठा पाहिजे, तर सद्गुरूंना शरण जाणार. आणि शरण गेलं तर सद्गुरू उपदेश करतील आणि मग तपाचा प्रश्न आहे. म्हणून आपण तपे विण दैवत हा थोड्या नंतर बघू विषय. गुजे विण हित कोण सांगे. असं पहा, मला पंढरपूरला जायचं आहे तर मला रस्ता सांगणारा भेटेल, हे खरंच आहे. पण आधी मला पंढरपूरला जायचं आहे का? आपल्याला भगवंत हवा आहे का? हा मूळ प्रश्न आहे. आपण असमाधानी आहोत हे आपल्याला मनापासून पटलंय का? का आपल्याला विषयातलं समाधान छान वाटतं? हे बघा, 2 वर्ग आहेत. एक वर्ग असं म्हणतो आम्हाला काही देवाधर्माची गरज नाही आहे, ते आमचं छान चाललेलं आहे. ठीक आहे, काही गैर नाही, चालू दे छान. पण एक वर्ग असा आहे ज्याला देवधर्म हवा वाटतो. पण पुन्हा त्यामध्ये 2 भाग पडतात. देव म्हणजे काय हे नेमकं माहीत नसल्यामुळं जे कर्मकांड आहे, अवडंबर जे आहे, त्यालाच देवधर्म करणं असं समजलं जातं. उदाहरणार्थ नुसतीच यात्रा करत राहणं, नुसतीच पारायणं करत राहणं, नुसत्याच काहीतरी प्रक्रिया करत राहणं, जेणेकरून स्वतःची समजूत करून घेणं की आपण देवधर्माचं करतो. सद्गुरूंकडे गेल्यानंतर, त्यांच्या पायी श्रवण झाल्यानंतर, त्या श्रवणाचं मनन चिंतन झाल्यानंतर हे समजायला लागतं की खरा देव आपल्या आतच आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ही प्रक्रिया सद्गुरू सांगतात की तुझ्या आतलं लोणी कसं घुसळून बाहेर काढायचं आहे, साधन कसं करायचं आहे. दैववशात जर संत सहवास लाभला तर परमात्म्याचं खरं स्वरूप काय आहे हे सद्गुरू मुखातून ऐकायला मिळतं. आणि ते ऐकल्यानंतर साधकाच्या लक्षात येतं की आपण भलतीकडेच चाललोय आणि समाधानाचा मार्ग तर माझ्या आतच आहे. मग त्याला अशी जाणीव होते की हे समाधान मिळवायला पाहिजे. अखंड समाधान नावाची एक गोष्ट अस्तित्वात आहे. तोपर्यंत आपल्याला खंडित होणारं समाधानच माहीत असतं, म्हणजे विषयातून मिळणारं. आज छान वाटतं, पण उद्या दुसरा विषय हवासा वाटतो, परवा तिसरा विषय हवासा वाटतो. म्हणजे आपल्या आत असलेले हे हवे पण कधीच संपत नाही आणि पर्यायानं मला समाधान असं कायमस्वरूपी मिळतच नाही, हे त्याच्या लक्षात यायला लागतं. आणि मग अखंड समाधान मिळवण्यासाठी तो सद्गुरूंना शरण जातो. मग गुजे विण हित कोण सांगे हा प्रश्न उद्भवतो. यात सुद्धा बरेच टप्पे आहेत. खूप विस्तृत बघायला गेलं तर त्यात खूप वेळ जाईल, पण आवश्यक तेवढ्या गोष्टी आपण बघूया.
असं पहा, आपण सद्गुरूंकडे गेलो तर आपला पूर्ण विश्वास बसतो का हो? नाही बसत. का बसत नाही? तर आपल्यापाशी आपली बुद्धी, आपले विचार, आपला तर्क, आपलं मन हे खूप प्रकर्षाने असतं. आपण संपादन केलेली विद्या आणि त्या विद्येबरोबर आपल्यापाशी आलेला त्याचा अभिमान हा फार प्रखर असतो. हे सगळं बाजूला ठेवणं आपल्याला कठीण जातं. आपली अशी स्वतःची काही मतं असतात. आपले असे स्वतःचे काही विचार पक्के असतात. अध्यात्माविषयीसुद्धा, परमार्थाविषयीसुद्धा आपलं काही वाचन झालेलं असतं. त्या वाचनातून आपल्या काही कल्पना झालेल्या असतात. त्या कल्पनांमुळं आपले काही समज गैरसमजही झालेले असतात. समोर जी व्यक्ती संत म्हणून आहे किंवा सद्गुरू म्हणून आहे, ती व्यक्ती आपल्या या चष्म्यातून आपण बघतो. त्यामुळे साहजिकच जसं पिवळ्या रंगाचा चष्मा घातला की जग पिवळं दिसतं, तसं आपलेच विचार, आपलीच मते, आपल्याच बुद्धीचे तर्क, एकूण आपल्याच मनाचं प्रतिबिंब त्या व्यक्तीच्या ठिकाणी आपल्याला दिसतं. साहजिकच ती व्यक्ती म्हणून जे काही उपदेश करत आहे, जे काही परमार्थ ज्ञान सांगत आहे, ते तसंच्या तसं आपल्याकडून स्वीकारलं जात नाही. त्यामध्ये विकल्प, शंका इत्यादी गोष्टी मिसळल्या जातात आणि साहजिकच आज्ञेचं पालन घडत नाही. आपण पुष्कळ संतांच्या बाबतीत ही गोष्ट ऐकली असेल की एखादी व्यक्ती संताला शरण गेली आणि संतानं सांगितलं, तू जे काही शिकून आलेला आहेस ते बाहेर सोडून माझ्याकडे ये, म्हणजे तुला मी सांगतो. हे जे आपण ऐकून आहे याचा नेमका अर्थ हाच आहे की तुमचं पण जे आहे, तुमचं मी पण जे आहे, ते थोडंसं बाजूला ठेवून संतांपाशी जावं लागतं. हे पहा, मी पण जाणे, देहबुद्धी जाणे म्हणजे तो संतच झाला. पण ती पायरी पुष्कळ पुढे आहे म्हणण्यापेक्षा ती शेवटची पायरी आहे. आता तो या संताला शरण येतोय, त्यांच्याकडून उपदेश घेतोय. तर अशा वेळी त्याला आपलं मत, आपलं मन, आपले विचार, आपली बुद्धी ही प्रयत्नाने बाजूला ठेवावी लागते. ती जर त्याने तशी ठेवली नाही तर ती आपल्या विश्वासाच्या, श्रद्धेच्या आड निश्चितच येते. मग निष्ठा तर लांबच राहिली. आपण एक गोष्ट सहज बघू शकतो बघा समाजामध्ये. ज्या संतांनी देह ठेवलेला आहे आणि त्यांची समाधीस्थाने झालेली आहेत, त्या ठिकाणी गर्दी खूप ओसंडून वाहताना दिसते किंवा एखाद्या मंदिरामध्ये गर्दी ओसंडून वाहताना दिसते. का बरं? कारण आपले जे समज आहेत, आपली जी बुद्धी आहे, आपले जे तर्क आहेत, आपले जे विचार आहेत, त्या विचारांना आड येणारी वर्तवणूक समोरून कुठे दिसतच नाही. समोर एकतर पादुका दिसतात, नाहीतर त्या संताचा फोटो दिसतो. त्या संताचं देहातील वागणं, त्या संताचं बोलणं हे आपल्याला दिसतच नाही. त्यामुळे समोरून विकल्प येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे अशा वेळी त्या व्यक्तीला स्वतःची मते बाजूला ठेवण्याचा तितकासा अभ्यास करावा लागत नाही. भाव आणि भक्तिपूर्ण अंतःकरण असेल तर त्या अंतःकरणाने तो त्या दर्शनाला जातो आणि तिथे त्याला प्रसन्न वाटतं. पाठ फिरली की तिथले महाराज, तिथला संत त्याला इकडे ये रे, कशाला जातोस बायकोजवळ, असं सांगत नाही. त्यामुळे सदेह सद्गुरूंपाशी जाणं याचं महत्त्व माऊली गुजे वेणं ही तर कोण सांगे इथे सांगतायत. का बरं? कारण आपली साधना ही देहामध्ये सुरू आहे. असं पहा, आपण जर जिवंतच नसतो तर साधना कशी केली असती? आपण जर जिवंतच नसतो तर शरण तरी कसं गेलो असतो किंवा सद्गुरूंपाशी श्रवण तरी कसं झालं असतं? आपण जिवंत आहोत आणि या जिवंत असलेल्या देहामध्ये आपण साधना करतोय किंवा करणार आहोत. तर जसजशी साधना आपली पुढे जाते तसतसं आपलं आयुष्यही पुढे जातं. त्यामुळे पर्यायानं येणाऱ्या अडचणीही बदलत राहतात, परिस्थितीही बदलत राहते. हे बघा, समजा एखादी व्यक्ती सद्गुरूंना शरण गेली, त्यावेळी ती विद्यार्थी दशेत आहे. त्यावेळी त्याचं काही लग्न झालेलं नाही, मुलं बाळ नाहीत. पण नंतर शिक्षण संपतं, नोकरी लागते.
मग स्वतःचा पैसा हातात खेळायला लागतो. मग लग्न होतं, मुलं होतात. या प्रत्येक टप्प्यावरती आपल्या अहंकाराची दशा बदलत असते. सदेह सद्गुरू ही दशा बघत असतात. कुणी असं समजू नका बरं का की महाराजांनी देह ठेवलेला आहे म्हणजे त्यांचे आपल्याकडे लक्ष नाही. पण इथे सांगण्याचा मुद्दा हा आहे की जो शिष्य साधनेमध्ये रत आहे तो आपल्या स्वतःकडे सुद्धा द्रष्टाभावाने पाहतो. त्यामुळे त्याला त्याच्या अहंकाराकडून, त्याच्या मनाकडून, त्याच्या बुद्धीकडून, त्याच्या तर्कांकडून येणाऱ्या ज्या साधनेतल्या अडचणी आहेत त्या विचारण्यासाठी एका सदेह सद्गुरूची गरज असते. आणि अशी गरज ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी तो त्याच्या मनातलं गूज सद्गुरूंना विचारायला जातो. आणि मग गुजे वेण हित कोण सांगे हा प्रश्न उद्भवतो. परमार्थामध्ये काय किंवा व्यवहारामध्ये काय, एक अलिखित नियम आहे. कुणी विचारत नाही तोपर्यंत सांगायला जाऊ नये. तुम्ही म्हणाल असं कसं काय, करुणेपोटी संत सांगतातच की. बरोबर आहे, करुणेपोटी संत सांगतात, पण त्यांचं ते सांगणं सार्वत्रिक असतं. सर्वांना घेऊन एकत्र गेलेलं ते सांगणं असतं किंवा सर्वसामावेशक असतं. माझे जर केस वाढलेले आहेत आणि जर मला ते कापावे असे वाटले तर मी हा विचार करणार की मला ते कोण कापून देईल. समजा मला ते वाढवायचेच असतील तर मग प्रश्नच मिटला. तसंच जर मला शिकायचं असेल तर मी चौकशी करणार की अमुक एक गोष्ट शिकवून देणारे शिक्षक कुठे आहेत बुवा, कोर्स कुठे आहे बुवा, आणि मग मी तिथे जाणार. तसं ज्याला साधनेमध्ये अडचण आली आणि आपल्याला ही अडचण आली आहे हे ज्याच्या लक्षात आलं आणि आपलं मन, बुद्धी इत्यादी बाजूला ठेवून किंवा आपला अहंकार बाजूला ठेवून ज्याला असं वाटलं की आपण हे सद्गुरूंना विचारावं की महाराज माझं मन लागत नाही आहे, महाराज माझी वासना अक्षरशः धावतीये, मी कसं करू, मी कसं साधन करू, मी कसं नाम घेऊ, असं घेतोय तर आणखी मनापासून कसं घेऊ, हे साधन माझ्या अंतरंगामध्ये आणखी कसं झिरपेल, मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला शरण आलोय, मला मार्गदर्शन करा. या भूमिकेमध्ये जो येईल त्यालाच सद्गुरू उपदेश करतील. म्हणून माऊली म्हणतायत, गुजे वेण हित कोण सांगे. आपण व्यवहारात म्हणतो बघा, तुला त्यातलं गूज काय आहे ते सांगतो, म्हणजे त्यातली नेमकी मेख काय आहे ते सांगतो. असंच आपल्या मनात जे काही खोल रुजून बसलेलं आहे, आपल्याला जे काही आडवं येत आहे ते सद्गुरूंपाशी मोकळं करणं, त्यांना आपलं अंतःकरण उघडून दाखवणं, हे गूज घेऊन सद्गुरूंपाशी जो जातो त्याला सद्गुरू हिताचं जे आहे ते सांगतात. आणि हिताचं काय आहे तर सद्गुरू हेच सांगतात की हे जे तुला सगळं आडवं येत आहे ते तुझ्या मनबुद्धीमुळेच येत आहे. तू मात्र सच्चिदानंद स्वरूप आत्माच आहेस आणि हेच परमार्थातलं गूज आहे. सोहम हेच ते गूज. पण हे गूज सद्गुरूंचे आहे. सद्गुरू हे गूज शिष्याला सांगतात, त्याला ते त्याचं स्वतःचं बनवायचं असतं, त्याला स्वतःला सोहमबोधावरती आरूढ व्हायचं असतं, भगवंताच्या नामामध्ये स्वतःला विसरायचं असतं. हे गूज जाणून घेण्यासाठी त्याने सद्गुरूंपाशी कसं जायचं ही परमार्थातली एक अवघड चढण आहे. कारण त्याचाच अहंकार, त्याचेच विचार, त्याचंच मन त्याला सारखं मागे खेचतं. अरे असंच असेल म्हणून होईल, असंच असेल म्हणून तसं होतंय, तसं आहे ना म्हणून असं होणारच. त्यांना काय कळतंय, मलाच जास्त कळतंय, याला थोडीच काही कळतं, मला सगळं माहीत आहे. अशा पद्धतीचे नाना विचार आणि तर्क कुतर्क त्याचा गूज विचारण्याचा मार्ग अडवून ठेवतात. पर्यायाने तो त्याच्याच समजांमध्ये राहतो आणि आत्मस्वरूपापासून लांबच राहतो. पण जर त्याने काही विचारलं आणि जर सद्गुरूंनी त्याला सांगितलं तर मात्र तपाचा प्रश्न निर्माण होतो. सद्गुरूंनी काही सांगितलं तर त्यावर विश्वास तरी बसायला हवा ना.
आपल्यालाच सगळं माहीत आहे किंवा वाचून समजलं आहे, तर मग गुरुची काय गरज आहे, असाही विचार असण्याची शक्यता असते. किंवा आलोच आहे यांच्याकडे तर विचारून बघू, काय सांगतायत बघू, असा एक विचार असतो. म्हणजे हे ऐकायचंच आहे, हेच माझं कल्याण सांगतील किंवा ते सांगतील त्यातच माझं कल्याण आहे, हा दृढ भाव त्या ठिकाणी असत नाही. तुमच्या लक्षात येतंय का हा दृढ भाव किती महत्त्वाचा आहे ते? कारण मग काय होतं, तो विचारतो खरं, पण करतो त्याच्याच मनचं. याला काहीच अर्थ नाही. म्हणून तर माऊली भावाला जास्त महत्त्व देतात. आधीच्याच अभंगामध्ये ते म्हणतात की भावे वेण भक्ती, भक्ती वेणे मुक्ती. किंवा या अभंगात सुद्धा सद्गुरूंचा विषय येण्याच्या आधी भावाचाच विषय माऊली सांगतात. भावे वेण देव न कळे निस्संदेह. कारण पुढे देव होणं असो, देव मिळणं असो, कशामुळे तर साधनेमुळे, पण ती साधना मिळणं असो अथवा ती साधना मिळण्यासाठी सद्गुरूंना शरण जाणं असो, या सर्व टप्प्यांवरती भावच अत्यंत आवश्यक असतो. माझा जर भावच नसेल की हे सांगतायत ते आणि तेच माझ्या कल्याणाचं आहे, तर गुजे वेणं हित तरी कसं होणार? म्हणून माऊली भावाला अनन्यसाधारण महत्त्व देतात. असा भाव ठेवून की मी महाराजांचा, महाराज माझे, अन्य कुणी मला माहीत नाही, अशा दृढ भावानं जो साधक सद्गुरूंना शरण जातो, त्याला सद्गुरू हित काय आहे ते सांगतात. आणि मग तपाचा प्रश्न येतो. का तपाचा प्रश्न येतो? कारण हित नुसतं सांगितलं, तेच ब्रह्म तू आहेस किंवा हे नाम आहे, हे तू घे, हे सांगितलं खरं सद्गुरूंनी, त्यानं ते घेतलंय कुठं अजून? सोहम हे सत्यच आहे, पण तो सोहम बोधावर आहे कुठे? तो तर देहालाच खरं मानतो, तो तर प्रपंचाला आणि विषयांना खरं मानतो, भगवंताचं नाम घेतोय कुठे? फक्त हित सांगून झालेलं आहे. ते जे हित सांगितलेलं आहे ते अंगी ठसणं म्हणजे तप करणं. नुसतीच मी कोणती तरी साधना केली 12 वर्ष आणि 12 वर्ष या कालावधीला तप शास्त्रांनी सांगितलं आहे म्हणून मी तपी होत नाही, किंवा तप या शब्दाचा असा अर्थ माऊलींना इथे अपेक्षित नाही. तर तप घडण्यासाठी आधी तप मिळावं लागतं. तप मिळण्यासाठी आधी सद्गुरूंना शरण जावं लागतं. शरण जाण्यासाठी आधी भाव, विश्वास, श्रद्धा, निष्ठा इत्यादी टप्पे पार करून त्याचा भाव दृढ असावा लागतो. आणि अशा दृढ भावानी खऱ्या मीची ओळख करून देण्यासाठी सद्गुरू जी साधना सांगतात, ती साधना करणं म्हणजे तप आहे. तप म्हणजे प्रकाशमान होणे. मामा महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, तप म्हणजे काय प्रकाशित होणे, अंधार दवडणे बुद्धीतील. कसला अंधार? देहबुद्धी आहे हाच तो अंधार. तीच तर आत्मबुद्धी करायची आहे, म्हणून सद्गुरू तप सांगतायत. सोनं बघा, मुशीत घातलं की गरम होतं आणि गरम झालं की तापतं. तापल्यानंतर ते तेजस्वी दिसतं. अशावेळी त्यातलं हीण बाजूला राहतं. हीण म्हणजे सोन्यात काही मिसळलं असेल, सोन्याव्यतिरिक्त त्यात काही असेल तर ते सोन्यापासून बाजूला होतं. आत्मस्वरूपाव्यतिरिक्त काय आहे आपल्यात? तत्वतः आत्मस्वरूपाव्यतिरिक्त काहीच अस्तित्वात नाही आहे. पण आपण जीवभावानं सगळं आपल्या स्वतःला चिकटवून घेतलेलं आहे. माझेपणा मी ठेवला म्हणून माझी आसक्ती आली. तसंच आत्मस्वरूपाशिवाय जे जे काही चिकटलेलं आहे ते सगळं ज्यामुळे निघून जातं त्याला माऊली तप असं म्हणतायत. तपे वेण दैवत, दिधल्या वेणे प्राप्त, गुजे वेण हित कोण सांगे. दिधल्या वेणे प्राप्त हे होतच नाही. कसं होणार? कारण आधी म्हटल्याप्रमाणे मला हे आत्मसुख हवं आहे असं वाटल्याशिवाय तो सद्गुरूंकडे जाईल तरी कशाला? आणि सद्गुरू जो शरण आलेलाच नाही त्याला साधन देतील तरी कशाला? म्हणून माऊली म्हणतायत, तपे वेण दैवत, दिधल्या वेणे प्राप्त,
गुजे विण हित कोण सांगे. इथे दैवत म्हणजे आपलं ध्येय या अर्थानं हा शब्द आहे. तपाशिवाय हे आपलं ध्येय. कसलं ध्येय? आत्मप्रचितीचं ध्येय, आत्मज्ञानाचं ध्येय. समर्थ म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहणे आपणासी आपण, या नाव ज्ञान. हे ज्ञान मिळवणं हे साधकाचं ध्येय आहे. हे ध्येय हेच दैवत आहे आणि ते तपाशिवाय मिळत नाही. तपे विण दैवत, दिधल्या विणे प्राप्त. ते प्राप्तच होत नाही जर दिलं नसेल. हे दैवत, हे ध्येय, आत्मज्ञानाचे ध्येय द्यायचं म्हणजे सद्गुरू काय करतात? तर सद्गुरू अनुग्रह देतात. सद्गुरू त्यांची शक्ती शिष्यामध्ये संक्रमित करतात. त्यांची म्हणजे पूर्वसुरींपासून त्यांच्या परंपरेतून चालत आलेली सद्गुरू तत्वाची शक्ती. सद्गुरू शिष्याला सांगतात की असं कर, असं बस, असं नाम घे, अशी साधना कर. का? तर ती मी केली, माझ्या सद्गुरूंनी केली, त्यांच्या सद्गुरूंनी केली आणि त्यांच्याही सद्गुरूंनी केली. हेच ते गुरुपरंपरेनं, गुरुपदिष्ट मार्गानं चालत आलेलं सद्गुरू तत्व आहे. माऊली सांगतायत, सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या पायी आपलं गुज सांगितल्याशिवाय सद्गुरू हित सांगणार नाहीत. आणि जीवाचं खरं हित तो जीव नसून प्रत्यक्ष परमात्माच आहे हे त्यानं जाणून घेण्यातच आहे. आणि हेच परमार्थातलं खरं गुज आहे. आणि हे ज्ञान जीवाला घडवणे हा फक्त सद्गुरूंचाच अधिकार आहे. नामदेवरायांची गोष्ट आठवा. भगवंत बोलत होते, नाचत होते त्यांच्याबरोबर, पण खरं स्वरूप तेव्हाच कळलं जेव्हा विसोबा खेचरांनी अनुग्रह केला. हेच ते आहे जे माऊली या ओळीमध्ये सांगतायत. तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. पुढे माऊली म्हणतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. मात म्हणजे हेच ते आहे अशा अर्थानं वापरलेला शब्द. मात, साधनेची मात ही आहे. हेच म्हणजेच साधन आणि साधन म्हणजे हेच, याचा अर्थ मात. माऊली कशाची मात सांगतायत? दृष्टांताची मात सांगतायत. सर्वसामान्यतः असा समज आहे की मला स्वप्नामध्ये काही दिसलं तर तो दृष्टांत आहे. दृष्टांत या शब्दाचा खरा अर्थ आहे दृश्याचा अंत. दृश्याचा अंत ह्यातच आहे असं माऊली सांगतायत. कशामध्ये? तर अलीकडची ओवी. तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित, हीच दृष्टांताची मात आहे. म्हणजे या मार्गाने गेलास तर दृश्याचा अंत आहे. दृश्य म्हणजे काय हो? थोडं समजून घेऊ आपण. दृश्य म्हणजे आपल्या इंद्रियांना जे जे भासतं, जे जे प्रचितीला येतं ते सगळं दृश्य आहे. विचार हे मनाचं दृश्य आहे. दिसणारं दृश्य हे डोळ्यांचं दृश्य आहे. ऐकू येणारा आवाज हे कानांचं दृश्य आहे. जाणवणारा स्पर्श हे त्वचेचं दृश्य आहे. तोंडात जाणवणारी चव हे जिभेचं दृश्य आहे. असंच जे जे इंद्रियांना अनुभवाला येतं ते ते त्या इंद्रियासदृश दृश्यच आहे. माऊली म्हणतात, या सर्व दृश्याचा अंत होतो. याचा अर्थच हा की त्याच्या सर्व देहांचा लय होतो. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या देहांपलीकडे असलेल्या आत्मतत्वाशी साधक समरसून जातो. माऊली म्हणतात, त्याच्या दृश्याचा अंतच होतो. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. कशाने? साधूचे संगती तरुणोपाय. आपल्या सद्गुरूंच्या संगतीमध्येच याचा उपाय आहे. यातून म्हणजे या देहबुद्धीतून, या देहभावातून, या जीवभावातून, पर्यायाने या भवरोगातून तरुण जाण्याचा तरुणोपाय कुठे असेल तर तो साधूच्या संगतीत आहे. म्हणजेच आपल्या सद्गुरूंच्या संगतीत आहे. कुणी म्हणेल की तपे विण दैवत, दिधल्या विणे प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे, यात कुठेच सद्गुरू हा शब्द आलेला नाही. तर एवढं अनुग्रह, गुरुचरणी शरण हा विषय का विशद केला?
मी पूर्वीही बोललो होतो की पुढे माऊली काय सांगतात त्याची संगती अलीकडे असते. अर्थातच माऊलींनी सद्गुरूचरणी शरण जाण्याचं महत्त्व इथं विशद केलं आहे. म्हणून तर माऊली शब्द वापरतात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. अशा रीतीने दंभ, उपाधी इत्यादी गोष्टींना बाजूला टाकून आपल्याला भाव कसा धरता येईल, जेणेकरून आपल्या पदरामध्ये गुरुकृपा पडेल, जेणेकरून हा भाव अंतरामध्ये जागृत होईल की आपल्याला या नरजन्माचं हित साधायचं आहे. ते हित आपल्याला सद्गुरू सांगतील, त्या मार्गाने आपलं तपस्साधन होईल आणि मग अर्थातच दृष्टांत होईल. मनुष्य जीवभावातून आत्मभावामध्ये स्थिर होईल. हरिपाठाची अलौकिक संगती बघा. या अभंगाच्या शेवटी माऊली म्हणतात, साधूचे संगती तरुणोपाय. आणि त्याची परिणती काय होते हे पुढच्याच अभंगाच्या पहिल्या ओळीत माऊली सांगतायत. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. अर्थात हा विषय आपण यथावकाश बघूच. आज या निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.